नमस्कार, जय महाराष्ट्राचा आपला आजचा जो व्हिडिओ आहे, ताई आमचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे? तर या संदर्भामध्ये आपला आजचा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिन्याचे जे आहेत ते हप्ते एकत्र येणार आहेत का? म्हणजेच 2 महिन्याचे 3000 रुपये एकत्र येणार आहेत का? याच तुमच्या प्रश्नाच्या उत्तरावर आपला आजचा व्हिडिओ आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, हाईप करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन अवश्य दाबा, जेणेकरून तुम्हाला जेव्हाही मी व्हिडिओ शेअर करेल त्यावेळेस तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल. कारण ते यूट्यूबचे नियम आहेत. जर तुम्ही ऑल बेल नोटिफिकेशन नाही दाबलं तर तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळणार नाही. महाराष्ट्रातलं मनीषा धुमाळ ऑफिशियल हे एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत खात्रीशीर माहिती देतं. त्यामुळे आपल्या चॅनलला बेल नोटिफिकेशन जरूर दाबा. हो, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ताई डिसेंबर महिन्याचं वितरण कधी होणार आहे? या संदर्भात मी अगोदर पण सांगितलेलं आहे. पण आता परत सांगत आहे की डिसेंबर महिन्याचं जे वितरण आहे ते साधारण आपल्याला आपल्या मकर संक्रांतीच्या अगोदर मिळणं अपेक्षित आहे. बरोबर. अजून ह्याच्यावर कुठलीही अपडेट आली नाही. पण आता आपल्या महिलांचा सण असल्यामुळं मकर संक्रांतीपर्यंत हे हप्ता आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. पण समजा डिसेंबर महिन्याचं वितरण जर आपल्याला मकर संक्रांतीपर्यंत झालं नाही तर तुम्ही समजून जा की आपल्याला या जे आहे ते हप्त्याचं वितरण जे आहे ते साधारण 16 तारखेच्या नंतर होणार आहे. कारण सध्या आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे, आचारसंहिता लागलेली आहे आणि हे जे आहे ते ह्याची जी आचारसंहिता आहे ती 16 जानेवारी पर्यंत आहे. म्हणजेच 15 जानेवारीला आपल्याला वोटिंग आहे, म्हणजे मतदान करायचं आहे. त्याचबरोबर 16 जानेवारीला ह्याचा निकाल लागणार आहे. बरोबर. तर हा निकाल 16 जानेवारीला लागल्यावर मग त्याच्यानंतर आपल्याला 1-2 दिवसानंतर वितरण होण्याची शक्यता आहे. या संदर्भामध्ये अजून कुठलीही अपडेट आलेली नाही महिला व बाल कल्याण विभागाकडून. कारण प्रत्येक हप्त्याच्या संदर्भामध्ये अगोदर निधी जो आहे तो मंजूर केला जातो अर्थ विभागाकडून, त्यानंतर GR येतो महिला व बाल कल्याण विभागाकडून आणि त्यानंतर आपल्याला वितरण होतं. ही प्रोसिजर आहे कुठल्याही हप्त्या संदर्भात. आता येऊया तर साधारण तुम्ही धरून चला, एक तर आपल्याला मकर संक्रांती पण वितरण होईल किंवा त्याच्यानंतर वितरण होणार आहे 16 तारखेच्या नंतर. हे आपल्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात मी सांगितलं. आता येऊया डिसेंबर आणि जानेवारी हे 2 हप्ते येतील का? तर बघा, जर आपल्याला 2 हप्ते यायचे असतील तर 3000 रुपये आपल्याला लागणार आहे द्यायला. आणि मेन म्हणजे कसं होतं ना, 1-2 महिला नाही येत, जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळं हा जो निधी आहे तो खूप मोठा निधी आहे आणि हा निधी मंजूर करणं अवघड होतं. कारण का बाकीच्या इतर योजना पण आहेत ना, त्यामुळं 2 महिन्याचं वितरण होणं तर शक्य नाही. फक्त डिसेंबरचं वितरण होईल. पण समजा जर आपल्याला जानेवारीचं वितरण होणार असेल तर नक्कीच सरकारकडून काही ना काही माहिती येईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की GR येतो ह्याचा. GR जर आला की डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्याचं वितरण होणार आहे तर नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे ती अपडेट आल्यावर. अजून अशी कुठलीही माहिती आली नाही. पण जेवढं योजनेच्या अंतर्गत मला माहिती आहे मी तेवढंच सांगत आहे की डिसेंबर महिन्याचं वितरण तुम्हाला होईल. जानेवारी महिन्याचं वितरण तर तुम्हाला या महिन्यामध्ये होणार नाही. कारण हा महिना जो आहे जानेवारी अजून पूर्ण व्हायचा आहे, अजून पूर्ण झालेला नाही. जर जानेवारी महिना संपून गेल्यानंतर जर आपल्याला फेब्रुवारीमध्ये हप्ता वितरण झालं तर होऊ शकेल की मग 2 हप्ते येतील. पण असं काही होणार नाही. आपल्याला डिसेंबरचं वितरण जानेवारीमध्ये नक्की होणार आहे. एवढीच अपडेट आहे. बाकी 2 हप्त्या संदर्भात काहीही माहिती आली तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. त्यामुळे कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही बरेच व्हिडिओ मला पाठवत असता की ताई 3000 मिळणार 3000. मी मागच्या तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात पण सांगितलं होतं की एकच हप्ता मिळणार आहे. 2 हप्ते म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते मिळणार नाही. त्या पद्धतीने एकच हप्ता आला. मी आताही सांगत आहे की डिसेंबरचं वितरण होणार आहे. ज्यावेळेस वितरण होणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी 2 हप्त्या संदर्भात जरी काही अपडेट आली तरी मी सांगणार आहे. तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या दोन्ही महिन्याच्या वितरणासंदर्भात मी तुम्हाला सांगितलं हे वितरण कधी होऊ शकते तेही सांगितले. नक्कीच तुम्हाला ही माहिती आपली आजची समजली असणार आहे. ह्याच्यामध्ये अजून तुमचे काहीही कमेंट असतील, काही प्रश्न असतील, तुम्हाला समजलं नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. तुमच्या कमेंटवर मी परत उत्तरांचा व्हिडिओ शेअर करणार आहे. इतर महिलांपर्यंत या व्हिडिओला जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर मला कमेंटही करून सांगत जा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत आहात. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.